नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. नवी मुंबई उरण पनवेल या भागातील प्रकल्पग्रस्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेला तो म्हणजे सिडको हद्दीतील जी घरं आहेत ती अनधिकृत म्हणून सिडको ठरवत आहेत आणि ही घरं नियमित झाली पाहिजे अशा सातत्याने अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांची मागणी राहिलेली आहे. ती इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील ती रेटून धरलेली आहे. या बाबतीत अनेक वेळा शासन निर्णय प्रकाशित झालेले आहेत, परंतु अजून देखील प्रकल्पग्रस्तांची जी घरं आहेत ती नियमित झालेली नाहीत. यावेळी मात्र आता या संदर्भात निर्णय होणार आहे आणि त्या संदर्भात महत्त्वाची बैठक 19 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी झालेली आहे. त्या बैठकीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर असतील, माजी खासदार संजीव नाईक असतील, मंदाताई म्हात्रे होत्या, आमदार महेश बालदे होते, संदीप नाईक होते. ही सगळी मंडळी तिथे प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. शिवाय परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचे या ठिकाणी अध्यक्ष किरण पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी काय चर्चा झाली, प्रकल्पग्रस्तांच्या हातात नेमकं काय पडणार आहे यासाठी एक उत्सुकता लागून राहिलेली आहे. त्याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे. स्वतः किरण पाटील त्या ठिकाणी उपस्थित असल्याकारणे ती चर्चा त्यांनी ऐकलेली, ते समजून घेतलेले, याच विषयी आपल्याला मार्गदर्शन ते करणार आहेत आणि नक्की पुढे काय केलं पाहिजे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. किरण जी आपण या ठिकाणी ती स्वतः त्या ठिकाणी त्या बैठकीला उपस्थित होत्या, संपूर्ण चर्चा त्या ठिकाणी आपण ऐकलेली आहे. शिवाय काही महत्त्वाचे मुद्दे देखील आपण तिथे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता याच्या निदर्शनात आणून दिलेले आहेत. ती बैठक झाल्यानंतर सगळी चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की काय होईल किंवा काय झालं पाहिजे? सर्वप्रथम मी सर्व प्रकल्पग्रस्त नवी मुंबई रहिवाशांना हे सांगू इच्छितो की नगरविकास विभागाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये एक प्रस्तावित शासन निर्णय जी नैसर्गिक वाढीपोटी जी घरं प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली आहेत विस्तारित गावठाणामध्ये ते नियमितीकरण करण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता आणि तो प्रस्ताव म्हणजे शासन निर्णय पारित करण्या अगोदर जे बाधित प्रकल्पग्रस्त आहेत उरण पनवेल पासून तर ठाण्यापर्यंत त्यांचे जे लोकप्रतिनिधी होते ते तुम्ही आता 4 आमदारांची नावं घेतली आणि माजी खासदार संजीव नाईक साहेबांचं नाव घेतलं, त्यांच्याकडे पोहोचवलं आणि त्यांची एक नगरविकास खात्याचे सचिव आणि मुख्यमंत्री सचिवालयातील काही अधिकारी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक JMD जे हे घरांचा विषय बघतात ते डॉक्टर दिलीप ढोळे साहेब IAS अधिकारी होते, असीम कुमार गुप्ता साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होती आणि सर्व आमदारांना तिथे आमंत्रण केलं होतं. बरोबर. पण मी जाहीर आभार मानतो पनवेलचे आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचं की त्यांना अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला येण्याची संधी दिली आणि आम्हाला आमची मत मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि एकदम सुरुवातीला एवढंच सांगेल की सिडको स्थापनेपासून आतापर्यंत शासनाकडून असेल, सिडको महामंडळाकडून अशा बहुतेक महसुली चुका ज्या झाल्या होत्या त्या चुका दुरुस्त न केल्यामुळे आपल्याला हा त्रास होतोय आणि त्या चुका दुरुस्त करण्यासाठीच मुख्यमंत्री साहेबांनी हा निर्णय केला होता. भूतन भविष्यात असा निर्णयाचा प्रस्ताव टाकला होता, परंतु त्याच्यामध्ये वेळोवेळी काही ना काही त्रुटी राहिल्या. मला माहिती आहे 25/2/2022 रोजी असा शासन निर्णय झाला, त्याला तत्कालीन लोकप्रतिनिधींनी थोडंफार समर्थन केलं होतं का त्यांना सोडलं का विषय मार्गी लागला. पण जेव्हा त्याचा टेक्निकली अभ्यास केला, अवलोकन केलं तर कळलं की त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या त्रुटी होत्या की 100% सर्वांना न्याय मिळू शकत नाही. 2 वर्षाचा प्रत्येक त्यांनी त्याच्यामध्ये अजून सुधारणा केल्या. म्हणजे 250 मीटरच्या बाहेरच्या घरांना सुद्धा मालकी देण्याचं म्हणजे भाडेपट्ट्याने मालकी देण्याचं ठरवलं. त्यानंतर त्याच्यामध्ये कमर्शियल बांधकाम जर रेग्युलर करण्याचं ठरवलं तर स्टॅम्प ड्युटी जास्त आहे. त्यानंतर जे प्लॉट वजा केले होते 12.5% बांधकामाची जी पात्रता वजा केली होती आणि अनधिकृत बांधकाम केलं होतं अशा ठिकाणी, मी तर त्याला अनधिकृत म्हणतच नाहीये. आणि असीम कुमार गुप्ता साहेब जे IAS अधिकारी आहेत, सिडकोचे नगरविकासचे सचिव प्रधान सचिव, ते सुद्धा त्याला अनधिकृत मानत नाहीये, त्यांनी ते कबूल केलेले आहे. तरी सुद्धा सिडकोने मुजोर भूमिका घेत काही लोकांची भूखंड म्हणजे हे केलं, पात्रता कमी केली होती. बरोबर. त्याचा सुद्धा FSI रूपी त्या लोकांनी पुनर्वसन केलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित जर अवलंबन केलं तर निर्णय मागच्या निर्णयापेक्षा आता नक्कीच चांगला आहे. पण तरी त्याच्यामध्ये सर्वांना 100% न्याय मिळत नाही. त्यासाठी आम्ही काही महत्त्वपूर्ण सूचना त्यांना तिथे केल्या होत्या. पण काय सूचना नेमका तुम्ही त्या ठिकाणी केल्या आणि त्यांना कशा वाटल्या ऐकल्यानंतर? आता जो प्रस्तावित निर्णय होता त्याच्यामध्ये पहिल्याच पानावर त्यांनी असं दिलंय की नवी मुंबई प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्तांच्या सर्वच जमिनी म्हणजे मूळ गावठाण सोडून, जो ब्रिटिश काळातला मूळ गावठाण होता तो सोडून सर्व ठिकाणी गावठाण विषयाची कुठली प्रक्रिया झालेली नव्हती. बरोबर. त्याच्यामुळे विस्तारित गावठाण ऑलरेडी घरं पोहोचलेली होती, तरी सुद्धा सिडकोने कुठली पंचनामे न करता संपादित गाव कुठपर्यंत पोहोचले आता 1970-72 साली ते न बघता डायरेक्ट संपादन केलं होतं किंवा निवाडे जाहीर केले होते किंवा लोकांच्या हरकतून सुद्धा नोटिफाय केल्या होत्या. त्याच्यावर घरं पहिल्यापासूनची होती. हे सगळं होऊन ती आमची चूक आहे त्यांनी मान्य केली म्हणून त्यांनी पर्याय हे भाडेपट्ट्याचा जेर काढलाय. तर मुळात
भाडेपट्टा जर आपण स्वीकारला तर मालकी मिळण्याचा मार्ग आपला जवळजवळ संपतो. बरं बघा, भाडेपट्ट्याविषयी तिथं सातत्याने काही चर्चा होती. आम्ही कसं किमान भाडेपट्टा लावत आहोत ते सतत दाखवून देत होते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा जर खरोखरच सिडकोचा एखादा ग्राहक असेल जो त्या ठिकाणी फ्लॅट घेणार असेल किंवा जागा प्लॉट घेणार असेल, त्यांना किती जास्त रेटने देतो आणि तुम्हाला किती मिनिमम रेटने देतो आणि त्याचा कसा फायदा हे सतत ते सांगत होते. तो प्रश्न सर इथे येत नाही. कारण कसं होत आहे का वेळोवेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी अशीच दिशाभूल केली शासनाची विविध तरतुदी असून सुद्धा का प्रकल्पग्रस्तांनी सर्व्हिस जमीन लाटलेली. तर मला एवढंच इथं मांडायचं आहे की आम्ही जमीन लाटली आम्ही इथलेच मूळ भूमिपुत्र आहोत. उलट तुम्ही आमची घरं असून जमीन नोटिफाय केल्याचं संपादन ही तुमची चूक होती. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः कबूल करता का तुम्ही गावठाण विस्तारासाठी भाई सिडको नाही, त्या सिडकोचे नोटिफिकेशन व्हायच्या आधी गावठाण विस्तार व्हायला पाहिजे होतं आणि एक सीमा अधोरेखित करायला पाहिजे. कोर्टाचे निर्णय त्याच्या कॉप्या मी आसन साहेब सर्वजणांना दिलेले आहेत, आमदार साहेबांनी दिलेले, सर्वांना दिलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही अशी मागणी केली का तुम्ही घरं नियमित करण्यापेक्षा त्याच्या खालची जमीन जी आहे ती भाडेपट्ट्या देण्यापेक्षा फ्री होल्ड मालकी द्या. त्याच्यानंतर UDCPIचे जे काही कायदे आहेत त्याच्या निकषाप्रमाणे ठाण्यातले जे लोक असतील ते नवी मुंबई महानगरपालिकेकडनं CC घेतील, बांधकाम परवाना घेतील, जो त्यांचा FSI असेल त्याप्रमाणे पूर्ण बांधणी करतील जेव्हा ते घर बांधायचं असेल त्यावेळेला. त्यानंतर पनवेलची लोक पनवेल महापालिकेकडे जातील, उरणची लोक उरण नगरपालिकेकडे जातील. आणि ग्रामपंचायत येतात उरणमध्ये भरपूर हिरव्या जमिनी आहेत जिकडे सिडकोने फक्त नोटिफाय करून ठेवले, काही ठिकाणी संपादन झालेले आहे. ती लोक जेव्हा बांधकाम करायचं असेल तेव्हा तत्सम प्राधिकरण म्हणून ग्रामपंचायतकडे जाते. पण शोकांतिकाची ग्रामपंचायतीमध्ये टाउन प्लॅनर अधिकारीच नाहीये. ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या टाउन प्लॅन अधिकाऱ्याकडे जातात आणि CC घेऊन बांधकाम करतील. ह्याच्यामुळे होईल असं का घराखालच्या जमिनीची मालकी आली, UDCPIच्या कायद्यानुसार CC मिळते कुठल्याही प्राधिकरणाकडून, लोक अधिकृत बांधकाम करतीलच कशाला. जो तो आपलं घर नियमानुकुलित बांधील आणि शहरांबरोबर आपलं गावठाणं सुद्धा टिकवता येतील. हे नवी मुंबईमध्ये होऊ शकतं, सिडको क्षेत्रामध्ये होऊ शकतो. ठपका सिडकोवर असतो का तुम्ही फक्त शहरांची निर्मिती केली, तुम्हाला गावांचं नियोजन जमलेलंच नाहीये. तर जर मालकी मिळाली तर सुनियोजित गावांचा विकास होण्याचा मार्ग खुला होतो. त्याच्यानंतर मी असं त्यांना पटवून दिलं आणि जे विषय आमदार साहेबांना सर्वांनाच पडलेले आहेत की गावामध्ये पोझिशन वाईज ताबे कब्जे वहिवाटीप्रमाणे जर महसुली सर्वेक्षण झालं प्रत्येक गावाचं महसुली सर्वेक्षण जर केलं तर गावातले प्रत्येक घर, प्रत्येक गल्ली, रस्ता, तलाव, मंदिरं, शाळा, बालवाड्या, छोटे मोठे आरोग्य केंद्र, त्यानंतर ज्या खुल्या जमिनी आहेत सरकारी नोटिफाईड असतील, वन खात्याच्या असतील, तुमच्या गुरचरणीच्या असतील, नदीपात्राच्या असतील, वतनाच्या जमिनी असतील, आकारी पडच्या जमिनी असतील. आता हे सगळे विषय मे बी ठाणे जिल्ह्यामध्ये नसतील का, तिकडे सर्व पूर्ण विकास झालेला आहे पूर्ण. पण पनवेल उरणमध्ये तसे विषय अजून आहेत. ठाण्यामध्ये पण भरपूर अशा गावागावामध्ये लोकांनी कब्जा करून तिथे समाज मंदिरं वगैरे बांधलेली आहेत, शाळा बांधलेली आहेत. हे सगळ्याची मॅपिंग होईल, सर्वचं गॅजेट तयार होईल. त्याच्यानंतर सरकारकडे तो रेकॉर्ड जातो. ताबे कब्जे होईपर्यंत प्रत्येकाला जर मालकी मिळाली, प्रॉपर्टी कार्ड मिळेल म्हणजे जमिनी सहित त्यांना ती मालकी मिळेल. त्याच्यानंतर ज्या गल्ल्या वगैरे त्यांची साईज मिळेल. मग होत आहे असं का जे सरकारचा अट्टास आहे की आपला क्लस्टर योजना करायची गावठाणे तशी सुचवता येणार नाही, तो लोक कन्सेंटनुसार क्लस्टरमध्ये जाऊ शकतात, त्यांच्याकडे मालकी आहे. म्हणजे स्वतः एकत्र येऊन त्या पद्धतीने एकदम सिंपल सांगतो तिथे मार्कर एकदम सिंपल पटवून द्यायचं ना. तर समजा साधारणतः गावाची रचना अशी वेगळी असते. कुठलंच गाव असं आयताकृती किंवा असं सर्कल असू शकत नाही. त्याच्यामुळे इथे जर हा असा मूळ गावठाण असेल जो तहसीलदार नकाशावर ऑलरेडी हा तुमचा समजा मूळ गावठाण बरोबर आहे, हा मोजला होता कधी साधारणतः 1930च्या दशकामध्ये बरोबर आहे. त्याच्यानंतर जर समजा वाढ झाली अशी 70 साली इतका झाला होता तो बघा असा एवढा. ही जागा होती 1970 साली सिडकोचे नोटिफिकेशन पडलं तेव्हा बरोबर आहे 1970ला बरोबर. तर त्यावेळेला जेव्हा हे मूळ गावठाणचे नकाशे सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध होते त्यांनी इथून पुढे पूर्ण नोटिफिकेशन केलं की त्यांची चूक होती, त्यांनी ती कबुली केली. आता ते परत जात नाही तर वेळ जास्त जातो. जर त्यांनी अधोरेखित केलेलं असं वेळच नसते आली. त्यानंतर आता गाव एवढं वाढलेलं आहे, आता इथून आहे ना या मूळ गावठाण ही अंतर आहे ना हे मुश्किल 70 मीटरच असेल बरोबर. पण हे अंतर जे आहे समजा या मूळ गावठाणापासून हे जरा लांब वाटतं, हे समजा 120 मीटर गेलं. असं एखादं कुठं एखाद्या गावचा कोपरा इथपर्यंत गेला तो जरा 700 मीटरपर्यंत गेला. प्रत्येक गावची रचना वेगळी आहे. इकडे वन खतं आलं किंवा नदी आली त्याच्यामध्ये गाव आजकाल असं वाढला. तर त्यांनी भाडेपट्ट्या नियमित करायला ठरवलेलं आहे. पण आमचा अट्टास असा आहे का तुम्ही भाडेपट्ट्या नियमित करण्यापेक्षा हे गावठाण पूर्णच्या पूर्ण तुम्ही पहिले आम्हाला फ्री होल्ड मालकी देऊन टाकायची. मालकी मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये जो संभ्रम आहे सध्या का आपण जर सिडकोची लीज कबूल केली तर सिडको जी काही योजना आपल्याला देईल त्याच्यामध्ये जावं लागेल, क्लस्टर SR कशात आपल्याला जावं लागेल, ते फरफडत घेऊन जातील आणि वसुली तशीच असते. असीम कुमार गुप्ता साहेब एवढंच बोलले होते का तुम्हाला जर
60 वर्षी लीज आम्ही केली तर सिडको विल बी द ओनर अँड प्रकल्पग्रस्त विल बी द टेनंट, म्हणजे पोजेशन होल्डर जो टेनंट होणार. आता तुम्ही स्वतःचा फ्लॅट जरी भाड्याने दिला तर मालक बोलतो तसं भाडे करायला ऐकवलं जातो. तो सांगेल तेव्हाच पेंटिंग करा, तो सांगेल तेव्हाच मॉडिफिकेशन करा, तो सांगेल तेव्हा खालीही करा. बरोबर आहे. जोपर्यंत ओनर होत नाही तोपर्यंत त्याला कॉन्फिडन्स येणार नाही. मग तो काय करेल, प्रत्येक गोष्टीला विरोध करत राहणार. सरकारच्या कुठल्याही योजनेची अंमलबजावणी होऊन देणार नाही. 40 वर्षात हेच झालेले आहे. त्याच्यामुळं जर सत्ताधारी पक्ष एखाद्या गोष्टीचं समर्थन करत असेल ते किती चांगले असेल ते समर्थन करणंच आहे. विरोधी पक्ष ते किती चांगले त्याला विरोध करत राहणार आणि लोक त्या दोघांच्या सँडविच होतात, कैचीमध्ये अडकतात आणि कुठल्या होत नाही. पण जर मालकी जर इथे मिळते मग ते कुठल्या आमदाराचा नाही, इकडे कुठल्या खासदार त्यांना मध्ये माझ्याकडे मालकी, ते स्वतः मोनोपोली करतील. आणि लोक काय करते सगळं गावागावामध्ये असं होतंय. आज समजा गावामध्ये हे माझं घर एवढं छोटं आहे, बरोबर, ह्याच्या मागे इकडे माझ्या काकाचं घर आहे, इकडे बाजूला तुझं घर समजा, हे इथे अजून कोणाचं तरी घर आहे. अशी 11 विकार वस्ती आहे गावामध्ये, बरोबर आहे. आणि हा असा रस्ता गेला कुठून तरी छोटासा. तर ह्या माणसाचं इथून ड्रेनेज लाईन सोअर लाईन गटाराला जोडलेलं आहे. त्याच्यामुळे याला नागरिक सुविधांचा काय प्रॉब्लेम नाही. ह्याचं इथे जोडलेलं आहे. इथे परत इथं कोणाची दुसऱ्याची जमीन त्यांनी बांधलेली नाही अजून जागा. तो सांगतो माझी जागा मी इथून गटर घेऊन जाऊनच देणार नाही. मग प्रॉब्लेम असा होतोय का ह्याला पर्याय SRA हा एकच पर्याय नाहीये. आपण सुनील काढून मी जवळजवळ भरपूर देश फिरून आलेलो आहे. मी जपान, तुर्की, इंडोनेशिया सारख्या देशामध्ये गरीब देशात काय काय जिकडे पैसा पण नाही लोकांकडे, तरी गावांचा विकास ते सुनियोजित त्यांनी करून ठेवले का त्याच्याकडे जमीन मालकी, शासनाने त्याचे नियम पाडून दिलेले त्यांना. याच्यामध्ये असं होतंय का ही लोक आहेत ना, ही स्वतः क्लस्टर करू शकतात. त्याच्याकडे मालकी आहे प्रत्येकाकडे, इंडिव्हिज्युअल प्रत्येकाकडे प्रॉपर्टी कार्ड आहे. हे स्वतःच एखादा विकासक शोधू शकतात. मग काय होईल, मधल्या गल्ल्यांचा FS आहे ना तो त्यांना मिळेल, प्रत्येकाला रस्ता मिळेल. आणि मग ह्यांचं पूर्ण छोटंसं एक क्लस्टरची कॉलनी होऊ शकते जर त्यांनी ठरवलं तर. त्यांना स्वतः कर्ज स्वतः करू शकतात. मालकी असं की त्यांना कर्ज मिळेल इझिली, बँकेतून कर्ज मिळेल, त्यांचं ते स्वतः डेव्हलप करू शकतील. त्यांना कोणाची गरज लागणार नाही, कुठल्या प्राधिकरणाची गरज लागणार नाही. याच्यामध्ये तांत्रिक अडचण एवढीच असते का सिडकोचा रोल कुठे. आता तुम्हाला सिंपल सांगतो, ज्या वेळेला फ्री होल्डची मागणी केली तर प्रत्येकाला असं वाटलं की सिडकोमध्ये शक्यच नाहीये. पण जेव्हा खासदार संजू नाईक साहेब पण बोलले की बाबा 12.5% तुम्ही आम्हाला जे भूखंड दिले, करोडो रुपयाचे भूखंड होते, ते भाडेपट्ट्यांनी दिले, तेव्हा आम्ही विरोध केला का? भाडेपट्ट्यांनी दिले, आजही सगळे भाडेपट्ट्यांनीच आहेत, तरी कोणी विरोध करत नाही. करोड रुपयाचे टेंडर प्लॉट तुम्ही देता बिल्डर लोकांना. आपण तरी घर बांधतो करोड रुपयाचं किंवा 50 लाख होतं, बिल्डर लोक 500 कोटीची सोसायटी बांधतात टेंडर प्लॉट, ती 60 वर्ष लीजवरच आहे. त्यांनी विरोध केला का? नाही केला का? त्याच्यामध्ये मुक्तीकरणाचं आहे का ते रॉ लँड आहे. तो भूखंड तुम्ही देताय डेव्हलप करून, रस्ता देऊन सगळं काही करून त्याला नव्याने सुरुवात करायची. त्याला त्याचे FSI नियम माहिती आहेत, एक्झॅक्टली किती माळ्याची बिल्डिंग बसेल, किती कमर्शियल FSI असेल, त्याचा रेट काय असेल, त्याची ड्युटी किती असेल, त्याची स्टॅम्प ड्युटी किती भरावी लागेल, 60 वर्षांतर रिन्युअलच्या टायमाला काय कंडिशन्स असतील, पुनर्बांधणी करायला गेलो FSI सगळं काही अधोरेखित एकदम प्रॉपर ऑन रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे त्याला भीती वाटत नाही अजिबात. पण ही जी नैसर्गिक वाढीपोटी घरं बांधलेली आहेत ती ऑलरेडी बांधून झालो आहे आपण, आपल्याला माहिती नाहीये आपल्या घराच्या एक्झॅक्टली FSI किती भेटेल. आज जर एखाद्याने खाली 2 गाळे काढले, वरती एखादा क्लासेस चालू, त्याच्यावरती तो राहतो, त्याच्यावरती 2 फ्लॅट विकून पण टाकलेत, मग त्याला माहिती नाही की मी नक्की FSI एलिजिबल आहेत का नाहीये. उद्या जर समजा भाडेपट्ट्याने त्यांनी जागा नियमित करून घेतली आणि तो CC मागायला गेला बांधायला, तर त्याला मे बी जेवढं बांधायचं अर्धच मिळू शकतं. बरोबर, त्याला कॉन्फिडन्स कुठे किती मिळेल ते. मी बोललो सगळं आपल्याकडे कसं झालं, ग्रामीण भागामध्ये आजही नैसर्गिक वाढीपोटी बांधली ज्या जागा आपण हे केले पोझिशन होल्डर आहोत, तिथे मे बी एखादी बैठी चाळ आहे किंवा साधं कौलारू घर आहे किंवा 1 फ्लोर असं घर आहे. पण काही ठिकाणी 5-5 माळ्याची बिल्डिंग झाली, तिथे ते संभ्रम निर्माण होणार ना, बाबा आपल्या FSI नक्की किती मिळेल आपल्याला. ठीक आहे जागा लिहिली, पण ती जर मालकी असेल प्रॉपर्टी कार्डची तर आपण ती भीती आपल्या मनामध्ये कमी असते. आणि ही गोष्ट असीम कुमार सरोज साहेबांनी असीम कुमार गुप्ता साहेबांनी मान्य केली का जर तुम्ही एखाद्या जागेवर म्हणजे स्वतःच्याच जागेमध्ये जे सिडकोनी संपादन केलेलं नाहीये, नोटिफाय करून ठेवलेलं आहे, किंवा कुठल्या तरी जमिनीवर आपण जर स्वतःच्या जागेमध्ये घर बांधतो तर ते शासनानुसार अनधिकृत असू शकतो, कारण त्याला CC घेतली नाहीये, पण अतिक्रमण म्हणू शकत नाही. पण सिडकोने काय केलं, आतापर्यंत अतिक्रमणाच्याच नोटिस सगळ्यांना पाठवल्या. म्हणजे जे स्वतःच्या जागेवर आहेत सिडकोने त्या जागेवर शिक्का लावलेला आहे परंतु संपादित केलेलं आहे, अशी जागा अशा घरांना देखील तोडलेले आहे सिडकोने. बरोबर ना, तोडलेले आणि अतिक्रमण म्हणून तोडलेले आहे. MRTP ऍक्टच्या नुसार ठीक आहे प्रत्येक घरा CC घेऊनच बांधलेला पाहिजे, पण सिडकोने 70 वर्ष CC दिलीच नाही गावठाणामध्ये, एकही CC दिलेली नाही आजपर्यंत. करतील काय लोक. त्याच्यामुळं जर भाडेपट्ट्याचा GRचं आपण समर्थन करू त्याच्या अंमलबजावणी सुद्धा होणार नाही. त्याच्या मागचं तुम्हाला मी कारण सांगतो. अंमलबजावणी यासाठी होणार नाही का काही केसेस तिथे डिस्कस झाले, जसं आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला जो कोणाच्या ध्यानीमनी नव्हता, की प्रत्येक गावाच्या आजूबाजूला जुन्या वाड्या वस्त्या साहेब, कुठे बौद्ध वाडा आहे, कुठे आदिवासी वाडी आहे, त्यांना नाही कसं मिळेल याच्यामध्ये.
ते तर तुम्ही अतिक्रमण ठरवाल. ते आपल्यापेक्षा जुने तर ते आहेत, मूळ निवासीच ते आहेत या जमिनीवर. तरी देखील त्यांना सुद्धा तुम्ही न्याय देण्यासाठी काहीतरी पॉलिसी बनवा. हा खूप चांगला मुद्दा होता सगळं. त्यामुळे त्यांचं पण इथे अभिनंदन आपलं करणं जरुरी आहे. त्याच्यानंतर मंदाताई म्हात्रे आणि डॉक्टर राजेश पाटील होते. त्यांनी एक मुद्दा मांडला का काही घरं मूळ गावठाणाच्या बाहेर सिडकोतर्फे चुकीच्या पद्धतीने झालेलं संपादन, नियमबाह्य संपादन त्याला आपण बोलू. त्या संपादनामध्ये जी घरं होती त्याला कलेक्टरने सर्व करून सनद दिली होती, प्रॉपर्टी कार्ड होतं, तरी सुद्धा सिडकोन ते तोडली किंवा ते पण गरजेपोटी तुम्ही जर टाकत असाल त्यांच्यावर तो अन्याय नाहीये का? बरोबर आहे. तर तेव्हा असीम गुप्ता साहेब असे बोलले की अशा केसेसला आम्ही केस टू केस सॉल्व्ह करू. मग तेव्हा मी उठून त्यांना एवढंच बोललो की अशा असंख्य केसेस आहेत, त्याच्यामुळे मग हा जर पास कसा होईल? त्याच्यापेक्षा मग तुम्ही हा जर घाईघाईने पास करण्यापेक्षा आधी दोन्ही कलेक्टर, राज्य सरकारच्या आदेशाने दोन्ही कलेक्टरने ह्या जेवढी पण बाधित गाव आहेत त्यांचं महसुली सर्वेक्षण करा. सिडकोचं सर्वे नको, परत विरोध होणार त्याला. महसुली सर्वेक्षणाचा हेतू पण असा पाहिजे, हेतू घरे नियमित करण्यासाठी किंवा प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी सर्वे, अशी नोटीस प्रत्येकाला गेली पाहिजे. त्यानंतर प्रत्येकाचं घर ते मोजलं पाहिजे, प्रत्येक गावठाणाचं. जसं सरकार करत नाही म्हणून मध्यंतरी राजाराम पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेची चळवळ उभी केली होती 2-3 वर्ष अगोदर. तेव्हा शासन करत नाही म्हणून आपणच लोकवर्गणी काढून ती गावठाणं मोजत. तुम्ही त्या साक्षीदार, आम्ही पेंदरचं मोजलं, करंजाड्याचं मोजलं, तिर्ल्याचं मोजलं, धुतुमचं मोजलं, अशा असंख्य गावामध्ये आम्ही ती चळवळ राबवण्याचा प्रयत्न केला. कोर्टात त्याच्यासाठी गेलो, कोर्ट अजून निर्णय तो प्रलंबित आहे. म्हणजे आम्ही जे करतो तसं जर शासनाने केलं तर अतिउत्तम. तर ते महसुली सर्वेक्षण करायचा जो अधिकार होता तो असीम गुप्ता साहेबांनी नाही करते, नगर विकास सचिव आहेत. हा आदेश राज्य सरकारचा आहे, महसूल. जर ते तशा प्रकारची ऑर्डर पास केली, गावं मोजली आणि प्रॉपर्टी कार्डची प्रॉपर्टी कार्ड द्यायला त्यांनी सुरुवात केली तर हा प्रश्न व्यवस्थित सुटू शकतो. याच्या पुढचं मी तुला सांगतो. आता तुम्हाला पडले प्रश्न असा असेल का सिडकोच्या भाषेमध्ये अतिक्रमण, आपल्या भाषेमध्ये पोजेशन, आपलं ते भाडेपट्ट्याने नियमित केलं तरी सिडकोचा ताबा जातोच तिथून. बरोबर आहे. सिडकोचा काही तिथे कुठली योजना करता येणार, आपण जसं स्वीकारलं, चला उद्या सगळ्या आधी सगळ्या ग्रुपवर चर्चा चालू आहे का जे मिळतं ते पदरात पाडून घ्या, मालकी मिळणारच नाही, शक्यच नाही. बरोबर आहे. मग सिडकोने जर ते भाडेपट्ट्याने जरी आपल्याला त्या जमिनी दिल्या तर लिस्ट तर रिन्युअल होणार आहे तशी, आणि मालकी दिली तर सिडकोला फरक काय पडतो मला हेच काही कळत नाही आजपर्यंत. सिडको कशासाठी स्थापना केली? सिडकोची विकासक म्हणून नव्हती केली. सिडको SP आहे, स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी, प्राधिकरण म्हणून. तुम्ही पूर्ण नियोजन करा, तुमचं काम झालं नियोजन केल्यानंतर हँडओव्हर तुम्ही महापालिकांना करून टाका, पुढचं ते बघून घेतील. मग तुम्ही शहरांचं तसंच केलं, नवी मुंबई पालिकेला हँडओव्हर करून टाकली, पनवेल आता हस्तांतरणाच्या पगारावर आहे, काही दिवस उरणही जाईल. मग तुम्ही जमिनीच्यासाठी एवढं भांडताय, याचा अर्थ तुम्ही विकासक बनताय का? तुम्हाला पैसा कमवायचा का याच्यामधून? जर ह्या सिडकोचं काम काय होतं, नियोजित विकास करा. तुम्ही शहरांचा केला, गावांचं तुम्हाला जमत नाहीये, तुम्ही सोडून द्या विषय तो. राज्य सरकार मालकी देईल, महापालिका करतील, ते देतील ना सीसी लोकांना. लोक स्वयंप्रेरणेने स्वतःच सीसी घेतील प्रत्येकाच्या. आणि राहिली गोष्ट खुल्या जमीन, या गरजेपोटीच्या घरामध्ये, म्हणजे हा आपण त्याला गरजेपोटी म्हणजे सर्वात मोठा जुमला तो झूटच आहे. हे नैसर्गिक मोठी आहे ना, म्हणजे ही जो ज्याला म्हणजे बोललं जातं ना गरजेपोटी घर, हाच विषय ना. राजाराम पाटील झाले, तुम्ही झाले, किंवा जे इथले प्रकल्पग्रस्त म्हणून सामाजिक चळवळीमध्ये आहेत ना, त्यांना तो शब्दच कटवतो. गरज काय, गरीबाला गरज असू शकते. एखादा बाबा बाहेरून आलेला एखादा गरीब कामगार असेल, काम त्यांना गरज असू, इथले लोक त्यांना गरज कुठे होती? गरज म्हणून नाही, ते मालक होते तिथले, त्यांची नैसर्गिक लोकसंख्या वाढली आणि म्हणून त्यांनी घरं बनली. म्हणजे सगळ्यांना एकच नियम ना, म्हणजे एखादा झोपडपट्टीवाला आहे तो गरजू आहे, त्यालाही तो नियम, आणि इथे जो मालकीच्या जागेत राहतो स्वतःच्या त्यालाही तोच नियम, आणि त्याला गरज म्हणून चालणार ना. असा सतत वाद. कसं याच्यात सिडकोला वेळोवेळी तो पैसा कमवायची आयडिया दिसते याच्यामध्ये. कारण त्यांचं म्हणणं का आम्ही लीज होते, लीजचे प्रीमियम मिळतील, पैसे मिळतील, रिन्युअलला मिळतील, सीसीला मिळतील, पण तो अधिकर्ता आता पालिकांचा फेऱ्या मारायला लागतील. महापालिकांना उत्पन्न कुठून येणार? मग महापालिका कशा टिकतील? विरोध का करत नाही ना पालिका वगैरे? पनवेल महापालिका क गटाची जर या सगळ्यांना घरांची मालकी बिल्डिंग बरोबर ते जशी सिडको विकते तसं पनवेल महापालिकेने जर सगळ्या या जमिनीचा ताबा त्यांना जर मिळाला सामूहिक सुविधांसाठी सुद्धा, जशी सिडको विकते तसं तेही विकतील, टेंडर करतील प्लॉट्स, लोकांकडनं त्यांना सीसीचे पैसे मिळतील, रिन्युअलचे पैसे मिळतील, महापालिका सदन होतील. कारण याच्या पुढे आपला जो विकास करणं गावांचा महापालिका करणार, सिडको नाही करणार. सिडकोने 50 वर्षात नाही केलं तर आता काय करणार आहे ते? त्याच्यामुळे मालकी सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महसूल सचिवांच्या थ्रू जर असा गावठाण सर्वेचा निर्णय केला, गावठाणची मोजणी झाली, लोकांना सिडकोचा रोल त्याच्यामध्ये एकच आहे, त्या सिडकोने ना हरकतपणा घ्यायचा. कारण अभिलेखावर सिडको दिसते, जिथे त्यावर एक मुद्द्यावर चर्चा होत नाही खरं म्हणजे की या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिडको एक ठिकाणी स्वतः मालक समजते. आणि पाटील साहेब, राजाराम पाटील साहेबांशी आपण जेव्हा बोलत असतो ते म्हणतात की सिडकोचा मालकीचा संबंध काय तिथे? तर ह्या सगळ्या गावठाण विस्तारासाठी जरी किंवा फ्री हा सगळा महसुली मॅटर आहे, ते त्यांचं म्हणणं कितपत बरोबर आहे? बघा,
राज्य सरकारने जेव्हा MRTPच्या कायद्यानुसार हो. सिडकोची स्थापना SPA म्हणून केली, नियोजन प्राधिकरण, स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी, त्यावेळी त्यांना ते सगळे अधिकार दिले होते, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण त्यांनी जिथे ते चुकीच्या पद्धतीने निवाडे बनवलेले आहेत, हो. जिथे ते अजूनपर्यंत लोकांनी पोझिशनच सोडलेलं नाही 50-50 वर्षापासून, किंवा अवॉर्ड करायच्या अगोदरपासून लोकांचं पोझिशन, बरोबर. तिथे त्यांची पॉवर ती कमी होते, तिथे ते त्यांची डोमिनेंट पॉवर वापरायला बघतात. लोकांना बुलडोझरचा आणि हातोड्याचा धाक देऊन त्यांनी 50 वर्ष ठेवलेले आहे. पण राम मंदिराचा प्रश्न तुम्हाला माहितीच असेल, खरं म्हणजे कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर असं आहे. म्हणजे आपण म्हणतो की ऍडव्हर्स पोझिशन नाही ना, मालकी सिद्ध होऊन त्या माणसाला ज्या जागेवर त्याचं पोझिशन त्याला पोझिशन मिळून तो मालक होतो. इथे पण तीच परिस्थिती नाही, इथे का तो मान्य होत नाही कुणाला निर्णय. बघा आता इथे तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे राम मंदिर तिथे म्हणजे मंदिर होतं म्हणून दिला असं म्हणता येईल का? तिथे पोझिशनचा वाद जो होता तो त्यांच्या बाजूने लागला, हिंदू महासभा आहे त्यांच्या बाजूने लागला, त्याच्यामुळे तो तिथे मंदिराला मालकी दिलेली असं मी ऐकतोय. म्हणजे कदाचित तुम्हाला त्याविषयी अजून जास्त माहिती असेल. आणि त्याच पद्धतीने इथली जी लोक आहेत वर्षानुवर्ष ते आहे, त्यांचा ताबा आहे, त्यांचा कब्जा, ते राहतात, ते सिद्ध आहे, त्यांना मीटर आहे, त्यांचे घरपट्टी आहे, सगळं आहे. म्हणजे इथे का निर्णय नाही लागत तो? आणि म्हणजे इथे झाले साहेब आहेत ते देखील बोलले होते की 2020 रोजी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे सरकारने अगदी सरकार जाण्याच्या 2-3 दिवस अगोदरच त्या ठिकाणी निर्णय दिला होता की ही संपूर्ण जी अनधिकृत म्हणून जी घरं जी बोलली जात आहेत ती सरकारी जमिनीवर असो, खासगी जमिनीवर असो, परंतु ते अनेक वर्षांपासून राहतात, ते त्या ठिकाणी नियमित झाली पाहिजेत आणि तो नियमित करण्याचा आदेश पारित केला. एकीकडे सरकारचा सिडकोसाठीचं वेगळं धोरण, परत म्हणजे राज्य सरकारचं वेगळं धोरण, तिथे पोझिशनचा वेगळा कायदा, हे सगळं सर्व्हिसवरून नुकसान तर प्रकल्प असतानाच होतं. बघा सागर, मी जास्त याला रेफरन्सला धरूनच बोलले इथं. बरोबर आहे का? ज्या वेळेला नगरविकास सचिव आणि सिडकोचे जॉईंट MD वगैरे तिथे होते, त्यांनी सांगितलं का तुम्हाला जर भाडेपट्टा दिला तरी तुम्ही पण परत पुनर्बांधणी करू शकता UDCPRच्या कायद्याने. बरोबर. आता UDCPRची कॉपी माझ्याकडे आहे. त्या UDCPR मध्ये सेक्शन 5.1.1 मध्ये इथे तुम्ही बघू शकता ऑलरेडी गावठाणासाठी सीमा निश्चित करण्याची तरतूद आहे. बरोबर. तर मग तुम्ही तर त्याची आम्हाला सांगताय त्याची अंमलबजावणीच करा ना. गावठाणासाठी तरतूद आहे ऑलरेडी. सिडकोचं एवढंच असतं का त्यांना नोटिफाय केलेलं जमीन डिनोटिफाय करायला लागतील, चुकीच्या पद्धतीने अवॉर्ड केलेली जमिनीचे अवॉर्ड रद्द करायला लागतील. सिडकोला मोह जात नाही, सिडकोचा असं अजिबात जात नाही, कारण त्यांना ते म्हणतात की आमचा फायनान्शियल लॉस होईल. तर बघ जो रॉफ म्हणजे मी त्यांना तिथे सर्व आमदारांच्या समोर एवढंच बोललो का तुम्ही कुठे कुठे 1 रुपया खर्च केलेला नाही. याच्यामध्ये सिडकोमध्ये कसं सगळं 3-4 प्रकारच्या जमिनीचे प्रकार आहेत. नंबर 1 एक्वायर्ड लँड. बरोबर आहे. एक्वायर्ड लँड म्हणजे कशी 100% एक्वायर्ड. हो 100% म्हणजे कशी संपादन केलं, तिथे कुठल्या प्रकारची घरं नव्हती, रॉ लँड संपादन केलं, प्रायव्हेट जमिनी, कंपन्सेशन दिले, पैसा दिला, सगळं काही दिलेलं आहे. त्याच्यानंतर सिडकोने प्रॉपर MRTPच्या नियमानुसार तिथे टाउन प्लॅनिंग केली. टाउन प्लॅनिंग झालेली आहे, म्हणजे भराव केला, रस्ते केले, ड्रेनेज लाईन्स वगैरे सगळं केलं. त्यानंतर वाटप झालं, टेंडर केला तो प्लॉट ट्रायपार्टीला, म्हणजे कोणाला तरी प्लॉट विकून पण टाकला, तो त्याच्या मालकी त्याला हँडओव्हर करून टाकला. अशा प्रकारच्या जमिनी आहेत. नंबर 2 एक्वायर्ड लँड विदाउट पोझिशन. जमिनी संपादित केल्या पण पोझिशन शेतकऱ्यांच्या जागेवर प्रकल्प असतात, म्हणजे हे परफेक्ट आहे. खुली जमीन होती, ज्याची होती त्याला पैसे दिले, अवॉर्ड बनवले, त्याचं कन्सेंट घेतलं, त्याचं CC फॉर्म, कब्जा पावती बनली, सगळं केलं, टाउन प्लॅनिंग पण केली, सगळं जे काही कर्ज केलं, प्लॉट सजवला, दुसऱ्याला विकून त्याला CC पण दिली. हा प्रकार बघा, असं 100% सिडकोत आहे का? नाही. दुसरी अशी असते का फक्त ॲक्वायर्ड केली कागदावर, अजून शेतकऱ्यांचं कन्सेंट नाही, काहीच नाही, शेतकऱ्याला माहितीच नाही, जेव्हा त्याच्या स्ट्रक्चर जुने आहे. अशा घरांना सुद्धा सिडको अनधिकृत म्हणते आणि कायद्याने मे बी ते अनधिकृत असू शकतं, पण पोझिशन जे कायद्यानुसार ते अनधिकृत नाही. त्याच्यानंतर तिसरी केस अशी आहे का फक्त नोटिफाईड लँड, म्हणजे आरक्षित जमीन, एक टप्पा मारून ठेवलाय, काही पंचनामा नाही, काही नाही, तिथे घर आहेत, खुलं आहेत, शाळा आहे, स्मशानभूमी आहे, काही माहिती नाही, फक्त कागदावर ते नोटिफाईड म्हणून केलं. आता प्रॉब्लेम असा होतो का अशा जागेमध्ये जर कोणाचं घर असेल, या जागेमध्ये जर घर आहे समजा, तर ह्याला गरजेपोटीच्या हा जो निर्णय झालाय त्याने दिला असं तो थोडाफार खुश होऊ शकतो. त्याला माहिती आहे मी दुसऱ्याच्या जागेत डायरेक्ट जाऊन गेलोय. सिडकोच्या पण नाही, सिडकोच्या सुद्धा नाही, सिडकोन टेंडर करून बिल्डरला विकलं, त्या जागेत मी घर बांधलेले, बरोबर आहे. तो मे बी थोडा खुश होईल, जे मिळतं ते पदरात पडून घेईल. पण ह्यानी काय चूक केली, ह्याला आवड झाली, याला माहिती नाहीये, यांनी कुठल्या प्रकारचं मोबदल्याला घेतलेलं नाहीये, प्लस एवढ्या वर्षापासून त्याच्याकडे त्याचं पोझिशन पण आहे.
तिसरा तर म्हणजे ह्याच्यात बसायलाच नाही पाहिजे, कारण ही सिडकोची चुकी आहे. आसिम कुमार गुप्ता स्वतःच बोलले कारण नोटिफाईड लँड जर एवढे वर्ष ते तसे लाभ झालेच बोलतात. आणि सिडकोच्या जीएमडी त्यांनी खर्चावलं, पण हे गलत है. आप ऐसा नहीं कर सकते. या तो आप उसको संपादन करके खत्म कर दो, या तो डिनोटिफाई कर दो. तुमचा पेंदरचाच विषय घ्या. खरे म्हणजे पेंदर मध्ये देखील अशीच जमीन घेतलेली आहे, नोटिफाईड केलेलं आहे की त्यांना पंचनामा नाही, ते संपादित नाही सगळं, आणि तुम्ही त्यासाठीच कोर्टात गेलेले. तर स्वतः आसिम कुमार गुप्तांनी तिथे कबूल केलं की असं तर व्हायलाच नाही पाहिजे. मग तुम्ही तर ऑलरेडी त्याच्या म्हणजे ते म्हणतात त्यानुसारच सगळं झालेलं आहे. म्हणजे त्याला दुजोरा आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी लगेच तिथेच दिला की ऐसी बहुत सारे लैंड है सर की जो खाली नोटिफाई करके रखिए, कुछ भी नहीं हुआ और आप सीसी आप दे नहीं रहे हो, तो लोग घर बांधते जा रहे. त्याला जर आपण समजा ह्या जीआर मध्ये टाकलं भाडेपट्ट्यानी तर किती मोठा अन्याय होईल त्यांच्यावर. तर महेश बालदी साहेब पण तेच बोलले का हा जीआरच त्यांनी शब्द वापरला, तकलादू जीआर आहे म्हणे. म्हणजे करायचं म्हणून केलेला आहे तो, त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास झालेला नाहीये आणि त्यांना कोणाला विश्वासात न घेता केलेला तो जीआर आहे. तर मग अशा प्रकारची सगळ्या ज्या चुका आहेत ह्या शक्यतो आपल्या पनवेल जास्त दिसतील. ह्या सर्व तोडगा काय समारोप करायचा आपल्याला. त्याच्यावर आमदार साहेब मला एवढेच बोलले की आसिम गुप्ता साहेब बोलले की ह्याच्यावर तरतूद काय करू काय. तर याच्यावर एकच आहे का तुम्हाला महसुली सर्वेक्षण करायचंय, आणि हे आम्ही सांगत नाही आहोत, हे आम्ही अजिबात सांगत नाही आहोत. ह्याच्याबद्दल ऑलरेडी निर्णय झालेले आहेत, याची उत्तर विविध संघटनांना आलेली आहेत. हे जुने सगळे अभिलेख आहेत, एकदम जुने पेपरचे. आता आपल्याला याच्यावर तर दाखवता येणार नाही, पण कोणाला हवे असतील जिल्हाधिकाऱ्यांना. जमाबंदी आयुक्तांना पत्र लिहिलं होतं राज्य सरकारने 2009 मध्ये, 12/8/2009 ला. त्या दोन्ही जिल्ह्यातील घरांचं तुम्ही त्याच्यात क्लिअर कट लिहिलेलं आहे. वन खातं सोडून महापालिका असो, नगरपालिका असो, सिडको क्षेत्र असो, प्रत्येक घराचं मोजणी करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देऊन जमीन मालकी द्या असा आदेश झाला होता. त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी 2010 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेखला पत्र लिहिलं. भूमी अभिलेखनी सिडकोच्या एमडीना पत्र लिहिलं का तुमच्या त्या सिडको नोटिफाईड एरियामध्ये आम्हाला असं प्रॉपर्टी कार्ड द्यायचं म्हणून. तर सिडकोने काय उत्तर दिलं मी ते वाचून दाखवतो मला पटकन. म्हणजे कसं सिडकोने एवढंच लिहिले, प्रस्तुत प्रकरणी मानवी व्यवस्थापकीय संचालक सिडको यांच्या दालनामध्ये 12/8/2008 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरच्या बैठकीत माजी जिल्हाधिकारी रायगड यांचे प्रतिनिधी, ठाणे यांचे प्रतिनिधी आणि भूमी अभिलेख अधीक्षक रायगड आणि ठाणे उपस्थित होते. प्रस्तुत बैठकीत मानवी संचालक सिडको म्हणजे एमडी यांनी सूचित केले की आम्हाला सिटी सर्वे म्हणजे नगर भूमापन करायचंच नाही, कारण नगर भूमापन झालं तर प्रॉपर्टी कार्ड मिळेल, जमीनचा त्यांचा ताबा जाईल, जो त्यांनी चुकीच्या पद्धतीने मिळवला, आपल्याला फसवून, शासनालाही फसवून, अंधारात ठेवून. आम्हाला फक्त सर्वेची आवश्यकता आहे. संबंधित गावठाणातील सिडको हद्दीमध्ये फक्त सर्वेक्षणाचे काम करावे, प्रॉपर्टी कार्ड नगर भूमापन नको. बरोबर आहे. यामध्ये गावठाण लगत असलेल्या क्षेत्रात गरजेपोटी, ह्या गरजेपोटी शब्दात जन्म त्याचा झाला मला वाटतं. बांधकाम केलेल्या किती इमारती आहेत, प्रत्येक इमारतीने एक क्षेत्र किती आहे, प्रत्येक इमारतीत राहणारे रहिवासी व त्यांची नावं, पत्ते, तसेच त्यांचे असणारे बांधकाम कोणते आहे त्याची नावे, बांधकाम क्षेत्रात तपशील, अतिक्रमणधारकाची नावे, हे सगळ्याचा तपशील द्या. म्हणजे काय होईल, त्यांना नोटीसी काढायला मोकळे तर तुमचं आंतरिक होते तोडायला मोकळं. म्हणजे सिडकोच्या एमडींनी आक्षेप घेतला म्हणून राज्य सरकारचा आदेश डायरेक्ट केराच्या टोपल्यात गेला. मग इथे संभ्रम असा निर्माण होतं का सिडको एमडी मोठा का राज्य सरकार मोठा. पण तिथे एका सिडकोच्या अधिकाऱ्याला विचारलं, किरण पाटलांनी, मी होतो तिथे, की वेळोवेळी शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घेतले पण त्याची अंमलबजावणीच झाली नाही आणि त्याला विरोध सिडकोने केला. मग मोठं कोण नक्की, म्हणजे राज्य सरकार मोठं की सिडकोचे एमडी मोठे. त्यावेळी ते अधिकारी बोलले नो कमेंट्स. याच्यामध्ये ना सर 2017-18 मध्ये नवी मुंबई महापालिकेमध्ये तुकाराम मुंडे नावाचे आय एस अधिकारी होते, ज्यांना दबंगखाती होते, थोडं कारवाई करायच्या, पण त्यांनीच इमानदार प्रयत्न केला होता, वेळोवेळी त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांनी आदेश काढला होता या 2009ची अंमलबजावणी करा, प्रॉपर्टी कार्डची कारवाई चालू करा म्हणून. पण त्याची अंमलबजावणी झाली, त्यांची परिणाम बदली झाली. 4/2/2020 रोजी मंत्रालयात बैठक होते, अजित पवार होते, बाळाराम पाटील साहेब होते, बबनदादा होते, महाविकास आघाडी सगळे नेते होते. त्यांनी सुद्धा ती बैठक घेतली होती, कारण जसं ठाण्याचा आदेश आहे तसं आमचं रायगडचं पण करून टाका, पण त्याची अंमलबजावणी कोविड आल्यामुळे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही भाडेपट्ट्याचा जेर काढून लोकांना, त्याच्यात 20-25% लोकांना 100% न्याय मिळू शकतो, नो डाऊट, त्यांना न्याय 100% मिळू शकतो किंवा. पण हा जर सर्वांना प्रॉपर्टी कार्डचा न्याय मिळाला तर सगळा समाज सुखी होईल, सर्वांचे जे काही प्रश्न आहेत ते मिटतील आणि वेळोवेळी सिडकोकडे जायची गरजच नाही. एकदा सिडकोने डिॲक्टिव्हेशन केलं किंवा डिनोटिफाय केलं की सिडकोचा संबंधच राहत नाही तिथं. फक्त मग आपली घरं, जसं आसिम गुप्ता साहेब बोलले, जमिनी मालकी आपल्याला मिळाली, घरं आपल्या अंधिकृत राहतील कारण आपल्याकडे सीसी नाहीये, तर ती काय लगेच तोडणार नाही. सुप्रीम कोर्टात आताच युपी गव्हर्नमेंटमध्ये निर्णय झालेला आहे की आता याच्या पुढे बुलडोजर चालवायचा नाही, तुम्ही पर्यायी मार्ग सुचवा, लोकांना दंड मारा, पर्यायी कुठे जागा द्या, पण बुलडोजर याच्या पुढे सुप्रीम कोर्टाचा निर्णय.
त्याच्यामुळे आणि सर्वच आपले असीम गुप्ता स्वतःही बोलले की आता आमके तुरंत हातोडा बिडा मारेंगे नाही, लेकिन निर्णय आहे इसका आप समर्थन करू. कसं समर्थन करणार, काही विषयच येत नाही ना. बरं, आता शेवटचाच प्रश्न विचारतो. कदाचित आज उद्या परवाला हा GR येईल, पण सुदैवानं त्याच्यामध्ये जर फ्री होल्डचा निर्णय झाला तर सगळी प्रकल्पग्रस्ती सुखी आहेत असं म्हणायला हरकत नाही. नाही झालं तर तुम्ही म्हणता काही लोक त्याच्यामध्ये सुखी असतील, काही नसतील. सामाजिक संघटना म्हणून तुमच्यासारख्यांचा रोल काय असेल त्याच्यामध्ये, काय किंवा तुम्ही काय ठरवणार नक्की? मी समोरपर्यंत एवढंच सांगेल का फ्री होल्ड मालकी देऊन, प्रॉपर्टी कार्ड देऊन फ्री होल्ड मालकी द्यायची असो का लीज होल्ड करायचा असो, पंचनामे जर तुम्ही केले नाही तर कुठल्या बेसवर GR पास कराल तुम्ही? तुम्हाला परिस्थिती माहिती कुठे आहे? जसं गुप्ता साहेब बोलले का केस टू केस करेंगे, मग ते केसेस कुठल्या तुम्हाला पण माहिती आहेत. निर्णय केल्यानंतर केसेस सॉल्व्ह करत बसणार आहात का तुम्ही? तुम्हाला 95 मसुरी सर्वेक्षण करावंच लागेल. भले मग तुम्हाला जर कायद्याचं पाठबळ कमी मिळालं तर तुम्ही मालकीने देऊ शकले, लीज होल्ड करा, पण पहिले 95 करा गावांचे. प्रत्येक गावाला सॅग्रिगेट करावं लागेल. कुठल्या गावामध्ये अवॉर्ड झालेल्या जमिनी किती घरं आहेत, नोटिफाईड जागेमध्ये किती घरं आहेत, सिडको सोडून MIDC जागेमध्ये. आता याच्यामध्ये MIDCचा विषय येत नाही, किती लोकांचे MIDC मध्ये घर आहेत, मग त्यांना नाही कसं देईल हा GR? बरं, एकच त्याच्यामुळं असं आहे का तुम्हाला शासकीय आदेश पाळून दोन्ही जिल्हा गावांची पहिले पंचनामे करून त्यांची सीमा निश्चिती करून एक अभिलेख तयार करायचे, त्याच्यानंतर निर्णय घ्यायला गेला. नाहीतर परत कसं होईल, 2022चा निर्णय होता तो तसंच राहिला, याची अंमलबजावणी होणार नाही. असंख्य लोक याला न्यायालय चॅलेंज करतील आणि आपले 4-5 लोकप्रतिनिधी सुद्धा बोलले की आम्हाला विश्वासात न घेता जर राज्य सरकारने डायरेक्ट GR पास केला तर त्याची अंमलबजावणी होणे खूप कठीण आहे. ते कुठल्या तरी पक्षाचे प्रतिनिधी असं इलेक्शन जवळ म्हणून ते मे बी अशी लगेच खोचक भूमिका घेऊ शकत नाही. पण प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी म्हणून, सामाजिक संघटना म्हणून आम्हाला कोणी थांबवलेलं नाहीये. आम्हाला जर असं वाटतंय की आमचं याच्यात नुकसान होतंय तर आम्ही त्याला उच्च न्यायालयामध्ये 100% दाद मागणारे चॅलेंज करणार, एवढंच सांगेल. पण एकच समारोप करताना गोष्टीचा एकच या ठिकाणी निष्कर्ष निघू शकतो की घाईघाईत हा जर निर्णय घेतला, कदाचित निवडणुकांच्या फायद्याच्या अनुषंगाने जी लोक टीका करतात त्या दृष्टीने तो योग्य देखील असेल. काही लोक त्याचं स्वागत पण करतील, परंतु त्याची अंमलबजावणी होणे मात्र खूप कठीण होईल असं किरण पाटील यांचं म्हणणं आहे. कारण काय की तुम्हाला ज्यांना ह्या फायदा द्यायचा आहे, ज्यांना फायदा, त्यांना माहितच नाही कोणाला फायदा द्यायचा आहे, कोण त्याचा लाभधारक कोण असणार आहे हे तुम्हालाच माहिती नाही. अगोदर लाभधारक कोण असणार आहे ते सर्वेक्षणाने निष्पन्न होईल. त्यासाठी तुम्ही सर्वेक्षण करा आणि सर्वेक्षण झाल्यानंतर जर हा GR काढला तर निश्चितच त्यातला प्रत्येक लाभधारक कोण आहे, कोणाचं नुकसान आहे सगळं कळणार आहे आणि तोच एक फायद्याचा गोष्ट असतो. किरण पाटील यांचं म्हणणं आहे, बरोबर? बरं किरण, तुम्ही शेवटचं काय बोलायचं मला? शेवटचं एवढंच आहे का मला एक गोष्ट तुला दाखवायची होती. मार्कर पडले जे पहिल्यापासून जे आंध्र ठेवते, जसं मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं की गावांच्या नियोजनाबद्दल बोलेल. अशी गावाची रचना असेल अशी भरपूर घरं आहेत सगळीकडे, उलटी सुलटी. इथे मध्ये ओपन जागा आहे, इथे कुठे मंदिर आहे, इथे कुठे शाळा आहे, इथे विहीर आहे, इथे परत ओपन जागा आहे, इथे परत घर आहेत. या अशा गावांना जो तुम्ही प्रॉपर्टी कार्ड देऊन जर मालकी दिली ना तर ह्यांचं नगर नियोजन शक्य असतं. कारण सगळे घरं इंटरनली सुवर लाईननी, ड्रेनेज लाईननी अशी जोडता येतात आपसमध्ये. सगळी घरं जोडता येतात. सुवर लाईन ड्रेनेज लाईननी जोडली एकदा त्याची गटर ओपन नसतील, सुवर लाईन त्यांची प्रॉपर गेलेली असेल, इलेक्ट्रिक लाईन सुद्धा तुम्ही अंडरग्राऊंड करून सगळ्या जोडू शकता. प्रत्येकाला मालकी मिळाली. प्रॉपर्टी कार्ड असतो, त्या प्रॉपर्टी कार्डला घेऊन जर तो माणूस UDCPच्या नियमाप्रमाणे पनवेल महापालिका, नवी मुंबई महापालिका, उरण नगरपालिका किंवा जिल्हा परिषद टाउन प्लॅनिंग त्यांच्याकडे गेले की त्यांना समजलं बाबा माझं घर आता जर 20/30 आहे तर मला FSA किती मिळेल, मी किती माळ्यापर्यंत खेचू शकतो, बरोबर आहे. त्यानंतर ह्या 2 घरांची मधली गल्ली आहे ही समजा फक्त 2च फूट आहे, मागच्या माणसाला जायला रस्ताच नाही आहे. मग त्याला जर आधीच माहिती असेल की बाबा माझं घर जे 20/30 आहे ते मला बांधताना 20/18च बांधायला लागेल तर मला जागा सोडायची, त्याला त्याचं वरती इथे FSA वाढून मिळालं, बरोबर आहे. ह्याला पण माहिती आहे याचं घर समजा 43 फूट बाय 32 फूटचं आहे तर ह्याला 38 फूटच बांधायचं, त्याला FSA इथे वरती वाढवून दिला, मग ह्याला आपोआप रस्ता आला 10 फूटचा, ह्याला ते नियोजन झालं. तसंच सगळ्याचं नियोजन होऊ शकतं, पण ह्याला मालकी पाहिजे. जर आपण लीज कबूल केली तर आपल्याला सजेशन सिडकोला देता येणार नाही. सिडको ठरवेल का आपण टेनंट, शासनाच्या आदेश तेच लिहिलेले आहे, आपण टेनंट आहोत, लिझी मालकच ठरवणार. आपण हे सगळं आपण नाही सुचवू शकत, ऐकणार पण नाही. सर सकट क्लस्टरमध्ये जायला लागेल आपल्याला. त्याच्यामुळं याची अंमलबजावणी जर तुम्हाला करायची असेल पहिले तुम्हाला दोन्ही जिल्ह्यांचे पंचनामे करून अभिलेख तयार करायला लागतील. कारण आपल्याला माहितीच नाही, सिडकोकडे रेकॉर्डच नाहीये. करंजड्याच्या केसमध्ये माननीय उच्च न्यायालयाने जेव्हा जिल्हाधिकारी रायगड यांना विचारलं का तुमच्याकडे याचा अभिलेख आहे का करंजडे गावचा, त्यांच्याकडे अभिलेखच नव्हतं, त्यांच्याकडे रेकॉर्डच नव्हतं. जे ब्रिटिश काळात ऐकलं तेवढंच रेकॉर्ड होतं. पंचनामे करायला तयारच नाही सिडको. म्हणून शासनाने सिडकोला खडसावं की तुम्ही थोडं शांत बसा,
जिल्हाधिकाऱ्यांच्या थ्रू आधी महसुली सर्वेक्षण करून घ्या, पूर्ण डेटा बसवा, परत चारही आमदार प्रकल्प संघटना, मोठे मोठे टाउन प्लॅनर, आर्किटेक्ट, महसूल मंत्री संख्येचं किती, किंवा आपले सामंत साहेब आहेत सिडकोचे एक्स टाउन प्लॅनर, अशा लोकांना बसवा, नंतर पॉलिसी तयार करा. मग ती लॉंग टर्म त्याची अंमलबजावणी सुद्धा होईल. नाहीतर काय होणार, परत निर्णय अंमलबजावणी होणार नाही. 12.5% निर्णयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 12.5% निर्णय सफल का झाला त्याविषयी खूप खलबते निघाली. त्याच्याविषयी खूप म्हणजे अभ्यासू लोकांनी चर्चा केली. लोकनेते दिवा पाटील असतील किंवा तत्कालीन सगळी मंडळी असतील त्यांनी खूप अभ्यास करून प्रत्येक वेळेला वेगवेगळे मुद्दे सुचले. त्याच्यानंतर 12.5% जेव्हा फायनल झाला, या ठिकाणी काय होतं, प्रत्येक वेळेला घरी नियमित करण्यासाठी चुनावी जिमला म्हणून असं बोललं जातं की त्या पद्धतीने निर्णय काढत गेले. त्याचा कधी कधीच त्याची अंमलबजावणी झाली. आता फ्रीवर्डचा जो मुद्दा आहे ना, फ्रीवर्डच्या बाबतीत आहे ना, औरंगाबादमध्ये अशा पद्धतीने फ्रीवर्ड देखील झालेले स्वतः जे विनोद धारे साहेब आहेत त्यांनी देखील याबाबत आम्हाला माहिती दिलेली आहे आणि तशा पद्धतीचा फ्रीवर्ड निर्णय होऊ शकतो. नाशिकचा झालेला असं म्हणजे एकच तो विभाग आहे. तिथे आमदार मंदाताई म्हात्रे हा प्रस्ताव म्हणजे जेव्हा असीम गुप्ता साहेब बोलले तेव्हा जे काही सचिवालयाचे अधिकारी बोलले का असं कुठे निर्णय झालेला दिसत नाही, तेव्हा आमदार मंदाताई पण बोलले होते आणि मला पण ते न्यूजपेपर बातमी वाचली होती. आणि आता तर डायरेक्ट आपल्या म्हणजे डॉक्युमेंटेशन आपल्याकडे आहे. औरंगाबादमध्ये फ्री होल्ड प्रकल्प कसं सगळ्यांसाठी सगळं फ्री होल्डच ठेवलं त्यांनी. म्हणजे तुम्ही फक्त या जमिनीचे निवाडे बनवा, संपादन करा, टाउन प्लॅनिंग करा, प्लॉट विका आणि मोकळे वाहतून तुम्ही निघा तिथून, तुमचा रोल संपला, फ्री होल्ड करून निघून जायचं तुम्ही. सेम तुम्ही इथे का करू शकत नाही? मी सिडको का पैसे कमवणारी संस्था आहे का त्यांना खरोखर लोकांचा विकास करायचा? त्याच्यामुळं निर्णय झाले नसतील तसे निर्णय घेता येतात लोकहितासाठी, आणि झालेत त्याचा रेफरन्स घेऊन आपण त्या सुधारणा करून बनवू शकतो. फक्त पॉलिटिकल विल पॉवर पाहिजे, एक इच्छाशक्ती पाहिजे. आणि प्रकल्पग्रस्त संघटना जे आहेत, आता शेवटचं बोलतो मी सर, हे श्रेयवादाचा लढा मी बघतोय 2 दिवसापासून. आता सगळीकडे चर्चा अशी आहे का निवडणूक जवळ आली म्हणून प्रत्येकजण श्रेय घ्यायला जातं. आमदार खासदार बी श्रेय घ्यायला लागले. 5 वर्ष कुठे झोपून राहिले होते आणि या संघटना पण अचानक कुठून आल्या, आम्ही मेहनत केली, हे कुणाला एकट्याला आपल्याला श्रेय देता येणार नाही. ह्यासाठी असंख्य लोकांनी मेहनत केलेली, 40-50 वर्ष मेहनत केलेली, अविरत मेहनत केलेली. आता परत लोकांना रागेल तरी सुद्धा मी थोडी नावं घेईल जी मला माहिती आहे. याच्यासाठी 95 गाव समितीने मेहनत केली, ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेबांनी, आग्रिकोली म्हणजे निलेश पाटलांनी मेहनत केली. त्यानंतर उरण सामाजिक संस्थेत सुधाकर पाटील असतील, संतोष पवार असतील, 29 गाव संघर्ष समिती दीपक पाटील असतील, सानपाडा गाव समितीचे प्रल्हाद ठाकूर असतील, घनसोलीमधले काही कार्यकर्ते आहेत, प्रकाश जो सामूहिक संघ विकास पाटील, जे सातत्याने यासाठी लढा देत आहेत, कायदेशीर लढा देत आहेत, व्यवस्थित मांडणी करत आहेत. अजिबात म्हणजे त्यांच्याकडे कुठल्या अभिलेखाची कमी नाही आहे. ॲडव्होकेट पी.सी. पाटील साहेब आहेत, जे तर सिडको स्थापनेपासून दिवा पाटलांच्या बरोबर होते. ॲडव्होकेट डी.के. पाटील आहेत. त्यानंतर आपले ॲडव्होकेट विजय गडगे आहेत. अशा असंख्य लोकांनी याच्यामध्ये मेहनत केलेली आहे. प्रत्येकजण आपल्यापरीने कॉम्रेड भूषण पाटील आहेत. ह्या सगळ्यांचा म्हणजे शिखर समितीसारखंच असेल तर राजाराम पाटील आहेत, ज्यांनी ऍक्च्युली याची मुहूर्तमेढ केली, सुरुवात केली, पायाभरणी केली की आपल्या जमीन मालकीच पाहिजे. याच्यापर्यंत जी लोक होती, माझे आमदार बाळाराम पाटील, बबनदादा पाटील असतील, या लोकांनी म्हणजे किंवा प्रशांत ठाकूर साहेब असतील, सगळ्यांनी गरजेपोटी घरं नियमित होण्यासाठी लढा दिला. पण जमीन हक्काचा लढा हा 3 वर्ष आधी सुरू झाला का आम्हाला प्रॉपर्टी कार्ड करून मालकी पाहिजे, हा सर्वात मोठा लढा आहे. आणि सर्वांनी याच्यात सामोरून यायला पाहिजे. आणि कोणी एकट्याने श्रेय जाऊ शकत नाही, सगळ्यांची मेहनत याच्यामध्ये. पण चुकीच्या प्रकारचा जर झाला त्याला विरोध करायची गरजच नाही, तो तसाच पारित होणार नाही, त्याची अंमलबजावणी होणार नाही. म्हणून जर सगळ्यांना जमीन मालकी मिळेल, कोणाला विरोध करायचं काही कारण नाही, सर्वांचं भलं होईल आणि हा निर्णय शेवटपर्यंत निरंतर राहील, त्याची अंमलबजावणी पटकन होऊन जाईल, एवढंच मी सांगतो. पण ही चर्चा संपलेली आहे. चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टी योग्य वाटल्या, कुठल्या गोष्टी अयोग्य वाटल्या, तुम्हाला काय वाटतं याविषयीची तुमची प्रतिक्रिया असणार? धन्यवाद.